येत्या शनिवारी पुण्यात होणाऱ्या राहुल गांधींच्या छात्रमुखी गूंज या कार्यक्रमाच्या स्टेजची तयारी झालेली आहे. स्वतः सगळे काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते आहेत, अगदी केंद्रातले सगळे नॅशनल सेक्रेटरी असते मनोज त्यागी सर इथे सगळे आणि राज्यातले सगळे पदाधिकारी स्वतः जातीने लक्ष घालून कुठं काही कमी ऐकायचं शेवटचा हात फिरवणं ज्याला आपण म्हणतो ते करतात. मला जरा तुम्हीच दाखवा शनिवारी इथं काय काय कसं कसं घडणार आहे. नाही, या स्टेजवर मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि 5 वाजल्यापासून जो कल्चरल इव्हेंट आहे तो या स्टेजवर होईल. मुलींची एंट्री साधारणपणे या कॉलेजच्या दारापासून आतल्या बाजूला मुलं आणि या बाजूला प्रेसची बसण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय. मागच्या बाजूला काँग्रेसचे पदाधिकारी काय असतील, प्रमुख राज्यातले जे नेते मंडळी आहेत त्यांची बसायची व्यवस्था असणार आहे आणि मुलांची व्यवस्था त्याच्या पलीकडं जे मुलं येतील इन्व्हायटेड पुढच्या असतील नाही स्टँडिंग हा सगळा कार्यक्रम स्टँडिंग लाईव्ह कॉन्सर्ट ज्याला आपण हा स्टँडिंग हा कार्यक्रम असणार आहे. कुठेही खुर्च्यांची व्यवस्था असणार नाही आणि त्या बाजूला फूड स्टॉल असणार आहे. काही मुलांना खावं लागलं काय लागलं पाण्याची व्यवस्था आपण इथंच करतोय. कोणाची भाषणं वगैरे नाही, भाषणं वगैरे काही नाही. डायरेक्ट राहुलजी येतील आणि या मुलींशी संवाद साधतील. म्हणजे राहुलजींच्या आधी काही लाईव्ह कॉन्सर्ट वगैरे असं कॉन्सर्ट 1-2 आपण लाईव्ह कॉन्सर्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या 5 वाजल्यापासून जसं मुली येतील तसं त्या पद्धतीनं त्याची सुरुवात होईल. किती वेळ चालेल, किती वाजता येतील टायमिंग अजून त्यांची उद्या आम्हाला कळेल, परंतु किमान 8:30-9:45 पर्यंत हा कार्यक्रम चालेल. आता प्रत्येक छात्रमुखी गूंजमध्ये एक सब्जेक्ट ठरवून प्रॉपर त्याचं प्रेझेंटेशन दिलं होतं राहुलजींनी. पुण्यात काय बघायला मिळेल? नाही, ती उत्सुकता आम्हालाही आणि सगळ्यांना आहे. कारण की कोटाचं प्रेझेंटेशन वेगळं होतं, प्रयागराजचं प्रेझेंटेशन त्यांनी वेगळं केलं होतं, पुण्यामधलं त्यांचं प्रेझेंटेशन. कारण की शेवटी देशभरातल्या युवक आणि युवतींच्याकडून त्यांना फीडबॅक मिळतो. भारत जोडोतून आलेला फीडबॅक असेल आणि या विषयाला 2020 बसून सातत्यानं राहुलजी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडच्या फीडबॅकवरून आता नवी संकल्पना किंवा नवे प्रश्न महिलांचे आजसुद्धा आपण इंस्टाग्रामवर बघितलं असेल, त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा जवळ असलेल्या महिलांना सांगितलं की तुम्हाला काय वाटतं ते लिहा, वातावरण काय, आणि त्यांनी पोस्ट केलेत सगळे भिंतीवर की आम्हाला काय वाटतंय. म्हणजे संवेदनशील नेतृत्व काय असतं हे राहुलजींच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, आपल्याला माहिती आहे. किमान 20-25 विद्यापीठ असेल, तुमचंही त्यातलं एक आहे माझ्या माहितीत. तर मग ह्या सगळ्या युथ क्राऊडला म्हणजे स्टुडंट क्राऊडला ज्याला आपण म्हणू त्यांच्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात काय असणार मिशनवरचं? नाही, मला वाटतं एक आशेचं किरण राहुल गांधी आहेत हे पुऱ्या देशातल्या युवक आणि युवतींना माहीत आहे आणि त्यांचा आवाज, त्यांच्यावर चाललेला अन्याय त्याला वाचा कोण फोडू शकतं तर ते राहुल गांधी फोडू शकतात. हा विश्वास निर्माण झाला आहे आणि म्हणून त्या विश्वासाच्या प्रतीक म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो. सीएम सरांनी टीका केलेली आहे म्हणे काँग्रेसच्याच संस्थांमधली म्हणजे तुमचे त्यांनी धास्ती घेतली या कार्यक्रमाची असं म्हणायला पाहिजे. हे होते सतेज पाटील यांनी सांगितलं की राहुलजींच्या कार्यक्रमाची सीएम सरांनी धास्ती घेतली आहे. अर्थात ते धास्ती घेण्याची काही गरज नाही, पण राहुलजी पुण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने इथं सगळे विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत पुण्यात आपल्याला माहिती आहे पुणे विद्येचं माहेरघर आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जरी चर्चा झाली तर तेही नशे थोडके. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.